आपण नाशिक जिल्ह्यातील आता अंबड पोलीस स्टेशन समोर आपण उभे आहोत। या ठिकाणी नाशिकमध्ये एका युवकाने पत्नीच्या आणि सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। तो याने जी आत्महत्या केली हा हेमंत हा नुसता पहिलाही नाही आहे या देशातला आणि शेवटचाही नाही आहे। या देशामध्ये त्या महिलांच्या केसेसला कंटाळून 120 पुरुष रोज आत्महत्या करताय। मागे एका सर्वेमध्ये ते निदर्शनात आलं। मग ही साखळी कुठेतरी तुटली पाहिजे। मग ही साखळी कशी तुटेल हा एक विचार आपण सगळ्यांनी या व्यवस्थेने केला पाहिजे। आणि आपण जेव्हा आज आम्ही इथे आलो आणि त्याचा मोबाईल जो पोलिसांनी जमा केलेला होता पुरावा म्हणून तो इथे उघडला सर्व पंचांसमक्ष आणि त्याच्यामधले आम्ही ज्या ऑडिओ पाहिल्या त्याच्यामध्ये त्याने लिहिलेलं पत्र माझ्या मृत्यूनंतर ह्या 5 लोकांना जी त्याची बायको सासू सासरे मेवणी आणि त्या बायकोची मैत्रीण ज्यांनी त्याला प्रचंड त्रास दिला त्याने त्याच्यात उल्लेख केला की यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा द्या। मग आपली ही न्याय व्यवस्था मरणोपरांत त्याची ही इच्छा पूर्ण होईल का? आपण त्याला न्याय देऊ शकतो का? त्याला जिवंतपणे न्याय मिळाला नाही। कारण आपण न्याय व्यवस्था बघतो आपल्याकडे न्याय व्यवस्थेचं एक ब्रीद वाक्य आहे 100 अपराधी सुटले तरी चालतील परंतु एक निरपराध माणसाला शिक्षा नको। आज एका निरपराध निष्पाप जीवाने त्याच्या 10 वर्षाच्या चिमुकलीला सोडून आणि त्याने आपली जीवनयात्रा कायमची संपवली। एवढा टोकाचा निर्णय त्याने का घेतला? ही व्यवस्था आता हा विचार करेल का? का त्याला मरावं लागलं? का त्याला न्याय मिळाला नाही? महिला सुरक्षा समितीकडे केस चालली त्यानंतर त्याला शेवटी मजबूर होऊन हे त्याचे आईबाप आहे म्हातारपणामध्ये जो मुलगा आपली काठी होणार आहे आपला आधार होणार आहे त्या बापाला त्या मुलाचा खांदेकरी होण्याची वेळ येते ना त्यावेळेस त्याचं एवढं दुःख कोणतंच नाही। एवढं आभाळ कोसळलं या कुटुंबावर। एकुलता एक मुलगा 10 वर्षाची नात त्यांच्या पदरात सोडून आणि त्याने आपली जीवनयात्रा संपवली। आपण चुकतोय नक्की कुठं? समाज व्यवस्था चुकते, न्याय व्यवस्था चुकते, नक्की चूक कुठे होते? का ही एवढं टोकाचं या पुरुषानं निर्णय घेतला असेल याचा सुद्धा शोध घेणं आणि आता ही न्याय व्यवस्था ही तपास अधिकारी ही तपास यंत्रणा माझी पोलीस यंत्रणा त्याने मरणोपरांत त्याने मरताना जी चिठ्ठी लिहिली म्हणजे ती त्याची शेवटची इच्छा आहे की ह्या 5 लोकांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व्हावी। आपण त्याची इच्छा पूर्ण होईल का? त्याला जिवंत असताना न्याय मिळाला नाही, मेल्यानंतर न्याय मिळेल का? हा प्रश्न आज पूर्ण या भारताला पूर्ण या व्यवस्थेला आहे न्याय व्यवस्थेला आहे का? काय नक्की त्याने एवढा टोकाचा का निर्णय घेतला? आता त्याला त्याच्या सासरच्या माणसांकडनं व तिच्या स्वतःच्या पत्नीकडनं आणि तिची एक मैत्रीण होती यांच्याकडनं नेहमी त्रास व्हायचा। तिचे एक लहान साली ती पण नेहमी असंच तिला स्ट्रक्चर करायची। त्याच्यामुळे तो कंटाळून त्यांनी आपला निर्णय घेतला। त्याच्यामुळे त्याला न्याय व्यवस्थेने चांगलं खरा न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे। खरोखर कठोर शिक्षा व्हावी हीच आमची मागणी। खूप पर्याय होते ना सामंजस्याने वेगळं होणं एक जीव वाचला असता ते पण करून दिलं होतं आपण। त्यांनी नाही एकत्र राहायचं आईवडिलांबरोबर नाही राहायचं वेगळं राहायला दिलं। अरे पण का एवढं टोकाचं का एवढा त्रास दिला जातोय? आता त्याने जी चिठ्ठी लिहिली ती काय चिठ्ठी आहे? त्यांनी एक चिठ्ठी लिहिली साहेब की मी हेमंत प्रभाकर पवार आत्महत्या करतो की मी भरपूर दिवसापासून माझी पत्नी सुगंधा तसेच तिच्या सांगण्यावरून तिचे आईवडील व बहिणी तसेच विशेष म्हणजे तिची जवळची मैत्रीण मोना गणेश जेवगाले यांच्या साथीने जे काही घरात भांडणे चालत आहेत या वैतागाने हे सर्व करतो आहे। लिहिताना हात पण चालत नव्हता पण कसं तरी लिहितो आहे। फक्त एकच सांगून जातो खालील व्यक्ती मरेपर्यंत फाशीची शिक्षा करावी। 1 हरी काळू देवरे वडील, 2 रत्ना हरी देवरे आई, 3 सुगंधा हेमंत पवार पत्नी, 4 संध्या मांडवणे बहीण, 5 मोना गणेश जेवगाले मैत्रीण। आणि ही जी मैत्रीण साहेब याच्यासमोर 3 स्टार केलेले आहेत। पुढे ते लिहित आहेत की बाकी मी एक रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये सेंडमध्ये ठेवलेली तसेच मेसेज पण आहे। तो या सर्वांशी मला खूप मानसिक त्रास दिलेला आहे। मोबाईलमध्ये एक पुरावा म्हणून रेकॉर्डिंग पण आहे, सेंडमध्ये व्हॉट्सअप बघावे तसेच मेसेज पण आहे। तुझी इच्छा पूर्ण करतो बस असं त्यांनी मोठ्या अक्षरात लिहिलं आहे। पुढे ते म्हणतात त्यांच्या मुलीसाठी वाक्य आहे की इशूला सांगा की पप्पांना माफ करणे आणि पुढे लिहिलं आहे की ही गोष्ट माझ्या मुलीला इशूला माहीत होती की मी आत्महत्या करणारच आहे। म्हणजे बघा ह्या माणसाने आत्महत्या करताना पूर्ण त्याची अशी एक व्यवस्था केली त्याने पुरावे मागे ठेवले कारण त्याला माहीत आहे की जिवंतपणे जी न्याय व्यवस्था जी सिस्टम ही प्रावधान कायद्यात न्यायाचं असतानाही त्याला न्याय देऊ शकली नाही ती व्यवस्था त्याच्या मृत्यूनंतर मरणोपरांत त्याला न्याय देईल का?
म्हणून त्याने सबळ पुरावे मागे ठेवले आणि त्यात लिहिलं की या 5 लोकांना इथं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा द्या. तर ही व्यवस्था ही पूर्ण होईल का? कोरोना काळामध्ये एक साखळी, एक पटापट लोक मरत होते, पण कुठेतरी त्या लसीनी कोरोना नाही थांबला. कुठेतरी आपण ती साखळी ब्रेक केली, तर तशी ही पुरुषांची आत्महत्या करण्याची साखळी ब्रेक होईल का? ही व्यवस्था महिलांवर अन्याय नाहीच झाला पाहिजे, परंतु पुरुषांना न्याय मिळण्यासाठी काही नवीन कायदे असे करेल का? हा हेमंत ह्या देशातला शेवटचा पुरुष ठरेल का? पत्नीच्या जाचाला कंटाळून, सासरच्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणारा शेवटचा ठरेल का? हाच एक मी उपेक्षित प्रश्न इथल्या न्यायव्यवस्थेला, या देशाच्या पंतप्रधान साहेबांना, या देशाच्या मुख्यमंत्री साहेबांना विचारतोय. आणि तुम्ही यातही काही नवीन अशा काही व्यवस्था करा की असा एकाही पुरुषाला आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये. कारण इथे अनेक पर्याय होते, समजून घेण्याचे पर्याय होते, परंतु कुठेही घेतले गेले नाही. आणि आता आम्ही तुमच्या आता सगळ्यांची काय अपेक्षा आहे? साहेब, माझी एकच अपेक्षा आहे की आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब, जे अनाथांचे नाथ एकनाथ आहेत, त्यांनी या न्यायव्यवस्थेवरती आमचा संपूर्ण विश्वास आहे, तर साहेबांनी यात लक्ष घालावं. आणि हे जे कोणी लोक आहेत, हे अनेक प्रकारे राजकीय दबाव अनुभवत आहेत, अनेक गोष्टींकडे ते वेगवेगळ्या नजरेने यांच्यावरती दबाव अनुभवत आहेत. तर कुठेतरी या माऊलींना न्याय हा झालाच पाहिजे, अशी आमची न्यायव्यवस्थेकडे कळकळीची विनंती. नक्कीच. आणि हां, बोला बोला. माझं वय 70 वर्ष आहे. मी याला 2-4 पाऊल बी दिसत नाही. मिसेसला ते BP याच्या गोळ्या चालू आहेत, दवाखान्याचा खर्च तो करत होता. त्याला हे बघवं ना, ते बायको नेहमी म्हणायची तुम्ही तिकडे कशाला जाता, जाऊ नका असं म्हणायचे. त्याच्यानंतर माझे रिटायरमेंटचे पैसे आले होते, त्याच्यात मी त्यांना ते एक फ्लॅटमध्ये एक रूम घेऊन दिला. तर आणि त्याच्या आधी बी त्यांनी ते महिला आयोग थ्रू प्रयत्न केला होता, पण त्यात आम्ही त्यांना वेगळं राहायला लावलं. ते वेगळं राहत होते, आमचं त्याच्यात काही समज. आम्ही म्हणजे बघा, पुण्याला गेलेलो होतो. तिची महत्त्वाची अट होती की तू वेगळा राहा, तर त्यांनी ती पण अट पूर्ण केली होती. आणि रिटायरमेंटचा पैसा भरून सुनेच्या नावावर घर घेतलं. तिच्या नावावर घर घ्यायचं बघा, त्याच्या नावावर नाही घेऊ दिलं. अशाने तरी सुनबाई मुलाबरोबर व्यवस्थित राहील आणि सासरचे त्याला त्रास देणार नाही, छळणार नाही. परंतु बघा, याचं नुसतं कुणी ऐकून जरी घेतलं असतं ना, तरी त्याचा जीव वाचला असता. त्याला समजून का घेतलं गेलं नाही? एखादा माणूस टोकाचा निर्णय घेतो. 10 वर्षाच्या चिमुकलीला सोडून ह्या आईवडिलांना, वृद्ध ज्यांना ते त्याचा एकमेव आधार होते, यांचा तो एकमेव आधार होता, असं असताना यांना सोडून त्याने त्याचा जीवनयात्रा संपवली. एकदम निषेधार्ह आहे. आम्ही सगळ्या याच्यातून न्यायव्यवस्थेला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही यामध्ये ह्या कुटुंबाला न्याय द्या. आणि त्या हेमंतची शेवटची इच्छा त्यांनी जी पत्रात लिहिली, ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये इकडे त्यानं ते लिहिलं आहे की ह्या ज्यांनी त्याला जीवन संपवायला भाग पाडलं, त्या लोकांना ज्यांच्यामुळे त्याने इथं आत्महत्या केली, आपले जीवन संपवलं, त्यांना मरेपर्यंत जन्मठेप व्हावी ही इच्छा ही न्यायव्यवस्था पूर्ण करेल, अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र.